नमस्कार, शुभ दुपार। आज आमच्या किचनमध्ये ही शेवळाची भाजी बनत आहे। इकडे कोकणामध्ये या सीझनमध्ये म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि नंतर पाऊस पडल्यावर पण मिळणारी ही भाजी। हे असे भाजी घेऊन मी चिरायची कशी ते मी पुढच्या वेळेला परत भाजी आणायला तेव्हा दाखवेन। आणि वरची सालं काढून खालचं देठ काढून मग ही चिरून घेतली आणि त्यासोबत एक पाला असतो, तो पालाही टाकलेला आहे ह्याच्यामध्ये। जुडीच्या सोबतच येतो पाला असा, तो पाला असं एकत्र शिजवून घेतलं आणि मसूर घातलेले ह्याच्यामध्ये। त्याच्यानंतर चिंच घातलेली आहे शिजतानाच, अर्धी शिजत आल्यावर चिंच घातली आणि मग आता मीठ पण घातले। आता फोडणीसाठी तयारी केलेली आहे। हा लसूण चांगला दगडाने चेचलेला आहे, दगडाने चांगला चेचून घेतलेला लसूण तेलामध्ये परतवत आहे। आता ह्याच्यामध्ये हिंग, हळद, तिखट वगैरे घालणार आहे। लसूण मंद गॅसवरच चांगला परतवला की त्याच्यामध्ये तिखट, हळद आणि हिंग घातलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये वरूनच भाजी घालायची। भाजी अर्धी शिजत आलेली आहे, अर्ध्यापेक्षा जास्त शिजलेली आहे, 80% शिजलेली आहे। थोडीशी 20% आपण तिला फोडणीत शिजवू म्हणजे तिखटपणा वगैरे उतरेल त्यात। ही भाजी याच्यामध्ये अजून आधी मी 15 मिनटं शिजवून घेतली कढईमध्ये, दुसऱ्या या कढईत शिजवून घेतली आणि आता ह्याच्यामध्ये पण एक 5-10 मिनटं शिजवून घ्यायचे। ह्याच्यात वरून मी गरम पाणी घालणार आहे। जरा भाजी फोडणीमध्ये चांगली परतते। ह्याच्यात आंबट कंपल्सरी घालायला लागतं। काही जण कच्चा आंबा घालतात किंवा कच्ची कैरी सुकवून त्याची जी आंबोशी बनवतात ती घालतात, ती माझ्याकडे नाही आहे म्हणून मी चिंच घातलेली आहे। आंबट काहीतरी कंपल्सरी घालायचं याच्यामध्ये। अशा प्रकारे एक उकळी गॅसवर आली की माझी ही शेवळाची भाजी खायला रेडी होईल। ह्या शेवळाची भाजी अनेक प्रकारे करतात। ही आज मी मसूर घालून केलेली आहे। मसूर न घालता नुसती पण आपण करू शकतो किंवा ह्याच्यामध्ये काही जण सुकट, बारीक सुकट, कोलंबी सुकट घालतात, खिमा घालूनही करतात। अशा प्रकारे शेवळाची भाजी एक उकळी आली की खायला रेडी होईल।